नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम फ्रेश कटला फिश फ्राय। ही फिश आम्ही थेट गावातल्या तळ्यातून पकडून आणली आहे। फ्रेश फिश म्हणजे टेस्ट डबल। आजची रेसिपी खूप खास असणार आहे। सगळ्यात आधी आपण फिश नीट क्लीन करून घेऊया। त्यानंतर फिशचे मध्यम तुकडे करून घ्या। त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस त्यांना लावून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा आहे। आपण साइडला फिश मसाला तयार करून घेऊया। एका बाउलमध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडा गरम मसाला आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे। हा मसाला फिशच्या दोन्ही बाजूंना छान लावून घ्या। किमान 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट होऊ द्या। त्यानंतर आपण साइडला 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे रवा घेणार आहोत। दोन्ही मिक्स करा। मॅरिनेट केलेला फिश या मिश्रणात दोन्ही बाजूंनी छान कोट करून घ्या। कढईत तेल गरम करा। तेल मध्यम गरम असावं। फिश हलक्या हाताने तेलात सोडा। मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं एका बाजूला फ्राय करा, मग उलटवा। दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा। वाह, आपली गरमागरम कटला फिश फ्राय तयार आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, एकदम परफेक्ट। कांदा, लिंबू आणि कोथिंबीर सोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा।